महाराष्ट्र आवाज न्यूज। अनेर उजव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांसह किसान सभेची मागण्या मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा। शिरपूर तालुक्यातील अनेर उजव्या कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने उपअभियंता अनेर कालवा उपविभाग शिरपूर यांना आज 16 जून रोजी निवेदन देण्यात आलं। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली असून पिकांच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता आहे। सध्या पावसाचं प्रमाण अपुरं असल्याने पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे कालव्यातून तातडीने पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास 16 जून रोजी अनेर उजव्या कालव्याच्या पाटावर आंदोलन छेडण्याचा इशाराही किसान सभेने दिला आहे। किसान सभेतर्फे शिरपूर तालुक्यातील करवण आणि अनेर धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी हे आंदोलन करून आपल्या या पाटबंधाऱ्याच्या कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की या शिरपूर तालुक्यातले अनेर धरण व करवण धरणावर पाटबंधारा विभागाने कापूस लावण्याची परवानगी दिली। शेतकऱ्यांनी कापूस लावलं, परंतु सध्या परिस्थिती पाणी येत नसल्या कारणाने त्यांनी शासनाच्या आदेशान्वये त्वरित पाणी देण्याचे बंद केलेले आहे। म्हणून या परिस्थितीमध्ये पाणी मिळायला पाहिजे म्हणून आजचे आंदोलन आहे। कारण की शेतकऱ्यांच्या कापूस पीक लावलं गेलेलं आहे, उतरून गेलेलं आहे, परंतु वातावरण एवढं तप्त आहे की 30-40 डिग्रीचे तापमान सध्या असताना जर त्या कापसाला पाणी नाही मिळालं तर कापूस असेल, मका असेल, हा शेतकऱ्यांच्या वाया जाणार आहे। आज या ठिकाणी शासनाच्या GR पुढे करून उपविभाग अधिकारी सांगतात की आम्ही पाणी सोडू शकत नाही, परंतु शिरपूर तालुक्याची परिस्थिती अशी आहे की ते पाणी राखीव देखील नाही पिण्याचं। आपले शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते विकास पुरुष म्हणतात की शिरपूर पॅटर्न शिरपूरमध्ये भरपूर पाणी आहे, मग ही परिस्थिती का ओढवलेली आहे आणि ते का चूक आहे, ते का झोपलेले आहेत। आम्ही या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी नसताना ते पाणी सोडलं का, तर साहेबांनी उत्तर दिलं की पाणी शेतकऱ्यांसाठी सोडलं होतं। एकदम साफ चुकीचं आहे। हे पाणी ह्या उद्योगधंद्यासाठी चारीद्वारे आणण्यात आलं आणि त्याचा साठा करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या वेळेला पाणी शेतकऱ्यांना पाहिजे नको त्यावेळेला दिलं नाही आणि आज शेतकऱ्यांना पाणी असताना तर दिलं जात नाही। जर या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही किसान सभेने असं आव्हान केलं, जर पाणी नाही सोडलं तर आम्ही त्या अनेर धरणाचं कुलूप खोलल्याशिवाय राहणार नाही। कारण की शेतकऱ्यांचं हित हा महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांना यांनी पैसे घेऊन पाणी दिलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांच्या ग्राहक देखील आहे। जर या शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पन्नाचे नुकसान झालं तर ते नुकसान भरपाईचे केसेससुद्धा आम्ही पाटबंधारे विभागावर दाखल करणार आहोत। म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने एकत्र व्हा, नाही तर आपल्याला पाणी मिळणार नाही। तुम्ही जर या किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र आला तर आपण अनेर धरणाचे कुलूप खोलल्याशिवाय राहणार नाही। कारण की पाणी आपलं हक्काचे आहे, या कुणाच्या बापाचे नाही, हे पाणी आपल्या हक्काचे आहे आणि हे पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे। यासाठी आज आपण या उपविभाग अधिकारी कार्यालयावर आंदोलन करून माझ्याबरोबर किसान सभेचे ज्येष्ठ नेते अर्जुनदादा, शिरपूर शहराचे अध्यक्ष जितेंद्र देवरे, ॲडव्होकेट कौरलाल कोडी, आपले अशोक गोसावी आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले। शेतकरी जरी नाही आले पण एक अल्टिमेट आपण या शासनाला आणि पाणी पाटबंधारे विभागाला दिलेला आहे। तरी सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।